नमस्कार. मी अरविंद आटले. आज मी थोडं गुरुचरित्रासंबंधी उद्देश, तात्पर्य आणि थोडंसं त्याचा जास्ती अभ्यास याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. आता या ठिकाणी माझ्यासारख्या अनाधिकारी सेवकाच्या शब्दात गुरुचरित्राचा उद्देश आणि तात्पर्य सांगण्यापेक्षा महर्षी श्री अण्णासाहेब पटवर्धन यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीच्या सांगण्यामध्ये, त्यांच्या शब्दात सांगण्यामध्ये हे जास्त सोयीस्कर, म्हणून त्यांच्या अधिकारवाणीने हे थोडक्यात सांगतो. महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, त्यांना ब्रह्मर्षी म्हणत असत, हे सरदार घराण्यात होते. पुण्यात अतिशय प्रसिद्ध होते आणि लोकमान्य टिळकांचे ते गुरु होते. एवढा परिचय मला असं वाटतं पुरेसा आहे त्यांचा. तर या ठिकाणी त्यांना गुरुचरित्राचा प्रचंड अभ्यास होता. त्यांचा गुरुचरित्राविषयी त्यांची जी मतं होती, अखंड, एक, अनंत आणि सर्वव्यापक असा सर्वज्ञ, सर्वसाक्षी परब्रह्म परमेश्वरा परमात्मा सद्गुरू आहे, त्याची वेदशास्त्रानुसार सेवाभक्ती करावी, हे त्याचं काही सार ते सांगतायत त्यांच्या अभ्यासातून. श्री गजानन भगवान दत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभ हाच श्री नरसिंह सरस्वती सद्गुरू आणि परमेश्वर परमात्मा आहे. तो अवतार भूमीवर सदैव नित्य निरंतर आहे, हे त्यांचं अत्यंत आग्रहाचं असं सांगणं होतं. या अवतारात जी अमानुष कृत्य करून भक्तांच्या अनुभवात परमेश्वरत्व त्यांनी आणून दिलं, त्याचप्रमाणे आताही त्यांची सेवा केली असता तसा अनुभव येतो आणि तो सद्गुरू कृपा करतो. ते पुढं असं म्हणतात की श्री गुरुचरित्र या ग्रंथाबद्दल विद्वान लोकात काही गैरसमज असल्याचं आढळतं. ते दूर करण्याच्या दृष्टीने आणि त्या ग्रंथाची अपूर्वता लक्षात आणून देण्याकरता त्याबद्दल काही गोष्टी येथे सांगितल्या असते अप्रस्तुत होणार नाही. श्री गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे कर्दळीवनात श्री गुरुगुप्त झाल्यानंतर, म्हणजे लौकिकदृष्ट्या त्यांनी आपला अवतार समाप्त केल्यानंतर सुमारे 100 वर्षानंतर श्री गुरुचरित्राची रचना झाली असावी, असं विद्वान लोकांचं मत आहे. चरित्रकाराच्या भूमिकेतून ग्रंथ लिहिताना सरस्वती गंगाधरांनी लोकरंजन नव्हे तर लोकशिक्षण हा हेतू दृष्टीसमोर ठेवलेला होता. या ग्रंथाद्वारे त्यांनी तत्कालिक आचारहीन आणि कर्मभ्रष्ट समाजाला वळण लावण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. श्री गुरूंचे साक्षात शिष्य सायनदेव, आडनाव साखरे, गोत्र कौंडिण्य, शाखा अपस्तंभ, वंशपरंपरा सायनदेव, नागनाथ, देवराव, गंगाधर सरस्वती आणि त्यांचा पडपंटू सरस्वती गंगाधर सुत हेच श्री गुरुचरित्र कथाकार आहेत, चरित्रकार आहेत. आपलं व या शिष्याचं नाव सरस्वती एकच नसावं म्हणून श्रीगुरूंनी त्यांना नामधारक असं नाव ठेवलं. सरस्वती गंगाधरांचाच नामधारक म्हणून श्री गुरुचरित्रात वारंवार उल्लेख आला आहे. सिद्ध हे रूप घेऊन स्वतः श्रीगुरूंनी नामधारकांना प्रस्तुत श्री गुरुचरित्र सांगितलं आहे. म्हणून श्री गुरुचरित्रातील शब्द म्हणजे प्रत्यक्ष श्री गुरूंच्याच मुखातून निघालेली वाणी आहे, अशी सांप्रदायिकांची भावना आहे. श्री गुरुचरित्रासारखा कोणत्याही सांप्रदायिक ग्रंथाचं बहिरंग परीक्षण आधुनिक ऐतिहासिक पद्धतीने केल्यास कोणताही लाभ न होता उलटे या ग्रंथाबद्दल गैरसमजच जास्त उत्पन्न होतात. सांप्रदायिक आणि प्रासादिक ग्रंथांच्या बाबतीत त्याच्या अंतरंगात शिरून त्यांच्यापासून लाभ कसा करून घ्यावा हे भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांच्या शब्दावरून शिकता येईल. ते नेहमी म्हणत असत की तुम्ही आंबे खाण्याकरता अमराईत गेला तर आंबे खाण्याचं सोडून झाडं किती आहेत, फांद्या किती आहेत, पानं फुलं कशी आहेत, अशा फाजील चौकशा करण्यात वेळ घालण्यात काय अर्थ आहे. श्री गुरुचरित्र हा एक सिद्ध आणि वरद ग्रंथ आहे. त्याचे चांगले अनुभव आपल्या विज्ञान युगातही येतात. याउलट श्री गुरुचरित्र म्हणजे एक थोतांड असून त्याच्या वाचनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत असे म्हणून वारंवार त्या ग्रंथावर तोंडसुख घेणारे काही लोक आढळतात. कोणी कोणती उपासना करावी किंवा करू नये हे ठरवण्याचे एक शास्त्र, सिद्धारी चक्र आहे, पण ते कोणी लक्षात घेत नाही. एकच औषध काही सर्व लोकांना लाभदायक ठरते तर काहींना अपायकारक ठरते. त्यात त्या औषधाचा काय दोष आहे. श्री गुरुचरित्रात कोरड्या वेदांताची चर्चा नाही की निष्काम कर्मयोगाची तरफदारी नाही.
उलट धर्म अर्थ काम आणि मोक्ष असे चारही पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावे असे जागोजाग सांगितले आहे. श्री गुरुचरित्र हा प्रवृत्तीपर मार्गाचा ग्रंथ आहे. मनुष्य देहाला कोठेच कमी लेखले नाही की त्याची निंदा केलेली नाही. निमवी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसा. किंवा या संसारी जन्मोनिया संतुष्ट व्हावे सकळ इंद्रिया मग पावे धर्मकाया तरीच तरे भवार्णवा. असाच सर्वसाधारण लोकांना उपदेश केला आहे. इहपरत्री किंवा भुक्ती आणि मुक्ती असा दुहेरी लाभ करून घ्यावा अशीच या ग्रंथाची शिकवण आणि धोरण आहे. दक्षिण भारतात काही ठिकाणी यावनी सत्तेचा उदय होत होता तर काही ठिकाणी ती स्थिरावली होती. परधर्मीयांच्या धर्माप्रसाराच्या कारवया चालू होत्या. अशा कठीण काळात श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री गुरु नरसिंह सरस्वती या दोन दत्तावतारी महाविभूतींनी वैदिक धर्माचं रक्षण करून धर्मांतराच्या संकटातून बहुजन समाजाला वाचवलेलं आहे. ही त्यांची अत्यंत थोर कामगिरी आपण विसरू शकत नाही. यावनी सत्तेला टक्कर देण्याकरता समाजाला समर्थ आणि निर्भय करण्याचं कार्य त्यांनी केलं. महाराष्ट्रातील साधू संतांचं कार्य आणि राष्ट्रीय कामगिरी याचं समालोचन करताना श्री ज्ञानेश्वरानंतरच्या 300 वर्षाच्या काळात होऊन गेलेल्या 2 विभूतीकडे विद्वान संशोधकांचं फारसं लक्ष जात नाही. त्याला 2 कारणं संभवतात. एक तर त्या दोन्ही दत्तावतारी विभूतींनी स्वतः कोणतीही ग्रंथरचना केलेली आढळत नाही. त्यामुळे त्यांची शिकवणूक आणि त्यांचं कार्य यासंबंधी माहिती मिळवण्याचं श्री गुरुचरित्राशिवाय अन्य कोणतंच साधन नाही. दुसरे कारण म्हणजे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ समाजातील एका विशिष्ट वर्गाकरताच लिहिला आहे असा गैरसमज आहे. तसेच या ग्रंथाच्या वाचनासंबंधीचे कडक नियम वगैरे यामुळे इतर अभ्यासकांचे या ग्रंथाकडे जावं तसं लक्ष जात नाही. सागरावरील कोणतीच लाट स्वतंत्र नसते. एका लाटेतून रेटण्याच्या क्रियेमुळे दुसरी लाट उत्पन्न होते. ती तिसऱ्या लाटेला पुढे लोटत असते. त्याप्रमाणे कोणताच संप्रदाय किंवा साधू संत यांचं कार्य स्वतंत्र नसतं. ते एकमेकांवर अवलंबून आपलं कार्य ते पुढच्या पिढीकडे सोपवत असतात. एकाच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्याचं कार्य उभारलेलं असतं. समजा श्री शिवाजी महाराजच झाले नसते तर कोठले पेशवे आणि कोठला बाजीराव काहीतरी पुढे झालं असतं का? त्यांच्या पाया सगळा शिवाजी महाराजांचं कार्य आहे. हिंदवी स्वराज्याचं जे त्यांनी मेढ रोवली आणि ते पुढे जाऊन ती जागा ती सगळं धोरण घेऊन पुढे पेशवे पार हिंदुस्थान प्रादाक्रांत करण्या इतके मोठे झाले. परंतु त्यांची भूमी ही शिवाजी महाराजांनी तयार केली होती हे आपण विसरू नये. भारतीयांचं मंत्रशास्त्र म्हणजे आधुनिक सूक्ष्म ध्वनिशास्त्र. मंत्रशास्त्र आहे, ध्वनिशास्त्र आहे. मंत्रशास्त्रावर आपण स्वतंत्रपणे बोललेलो आहोत. श्री गुरुचरित्र ग्रंथ हा संपूर्ण मंत्र आहे असं अधिकारी लोकांचं म्हणणं आहे. जसं श्री सप्तशती श्री गुरुचरित्र यांच्या पठणामुळे उत्पन्न होणाऱ्या नाद आणि ध्वनिलहरी रंग आणि आकारदृष्ट्या सारख्याच असतात असे एका अतींद्रिय शक्ती असणाऱ्या योगिनींनी म्हटले आहे. कुठल्याही मंत्राच्या ध्वनिलहरी उत्पन्न होत असतात. म्हणून मंत्र हा अतिशय शुद्ध पाहिजे. कुठेही पुस्तकात वाचून कधीही मंत्र म्हणू नये हे मी सारखं तुम्हाला सातत्याने सांगतो आहे. याचं कारण हेच आहे की तो शुद्ध स्वरूपात उच्चारला गेला पाहिजे. 52 वर्ण आपल्यात आहेत. या वर्णांना वर्ण लिपी म्हटलेलं आहे. लिपी आहे आपली 52 वर्णांची. या प्रत्येक अक्षराला एक स्वतंत्र रंग आहे. हे मी सर्व पूर्वी तुमच्याशी बोललेलो आहे. हे तुम्ही सगळं जुनं काढून पहा मुद्दाम. माझा सांगण्याचा उद्देश तुमच्या लक्षात येईल की आधुनिक भौतिकशास्त्रीय उपकरणांच्या साहाय्याने कदाचित या गोष्टीचा पडताळा पाहता येण्यासारखा आहे. गायत्री मंत्राच्या पठणामुळे उत्पन्न होणाऱ्या ध्वनिलहरींचा अभ्यास पाश्चिमात्य संशोधकांनी केल्याचं सर्वश्रुत आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी श्री सप्तशती आणि श्री गुरुचरित्र या 2 ग्रंथांसंबंधी वरील संशोधन करून पाहण्यास काही हरकत नाही. परंतु खुल्या मनाने ते संशोधन झालं पाहिजे. आधीच काही प्रिज्युडाईज होऊन हे बोगसशास्त्र आहे असं समजून जर त्याचं संशोधन करणार असाल तर त्या संशोधनाला काही अर्थ नाही. अत्यंत निर्मळ मनाने खरोखर सत्य शोधून काढण्याची ज्यांची तयारी आहे त्यांनी त्याचं संशोधन जरूर करावं.
भगवान श्री शंकरांनी पार्वतीला अध्यात्म मार्गातील अत्यंत गूढ असे जे रहस्य गुरुरहस्य सांगितले तेच परमकारुणिक महर्षी व्यासांनी सर्वांच्या कल्याणाकरता आपल्या दिव्य आणि अलौकिक अशा प्रसादवाणीने श्री गुरुगीता या रूपाने सांगितलेले आहे. श्री गुरुगीता हा ईश्वर आणि पार्वती संवाद रूपात असून तिचे 5 अध्याय आहेत. श्री स्कंदपुराणाच्या उत्तरखंडात ही गुरुगीता समाविष्ट केलेली आहे. तिचं सार थोडक्यात खाली असं सांगता येऊ शकतं की सर्व ज्ञानात अध्यात्म आणि आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. अध्यात्मज्ञानाव्यतिरिक्त इतर ज्ञान म्हणजे अज्ञान. ज्या गुरुमुळे ज्ञान प्राप्त होते तो गुरु मोठा. अज्ञानाचा नाश होऊन आत्मज्ञानाचा लाभ होण्याकरता सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावे आणि आपल्या मानव जन्माचे सार्थक करून घ्यावे. शिष्याची सद्गुरूच्या ठिकाणी दृढ श्रद्धा आणि भक्ती असली पाहिजे. सद्गुरू कृपा होण्याकरता शिष्यानं सद्गुरूची सर्व प्रकारे सेवा करावी. सद्गुरू शिष्याची कठोर परीक्षा पाहतात. त्यातही उत्तीर्ण होण्याची शिष्यानं तयारी ठेवली पाहिजे. या उलट गुरुला शिष्याबद्दल प्रेम वाटलं पाहिजे आणि त्याला कृतार्थ करण्याची इच्छा गुरुचं ठायी असली पाहिजे. तुम्ही जर विवेकानंद आणि रामकृष्णांचं उदाहरण पाहिलं, एकमेकांना पाहिल्याबरोबर त्यांना प्रेमाची इतकी प्रचंड भरती येत असे. हे सद्गुरू आणि सत्शिष्याचं लक्षण आहे. शिष्याला पाहिल्यानंतरही गुरुला अत्यंत आनंद झाला पाहिजे आणि गुरुला पाहिल्यानंतर शिष्यालाही अत्यंत आनंद झाला पाहिजे. ही आनंदाची देवघेव आहे. अध्यात्म ही आनंदाची देवघेव आहे. हे मी पाहिल्यापासून सातत्याने तुमच्या मनापुढे ठसवण्याचा प्रयत्न करतो आहे. सच्चित आनंद हे त्या अध्यात्माचं शेवट आहे. त्या अवस्थेत तुम्ही पोचले पाहिजे. आता महर्षी अण्णासाहेब पटवर्धन जे लोकमान्य टिळकांचे गुरु होते ते श्री क्षेत्र आळंदी येथे 19व्या शतकाच्या उत्तरार्ध होऊन गेलेला श्री नरसिंह सरस्वती यांचे परमशिष्य होते. या स्वामींनी लिहिलेल्या त्रिकांडात्मक श्री स्वात्मसौख्य ग्रंथाच्या उपासना कांडातील खालील एका ओवीतच श्री गुरुगीतेचे सार सांगितलेले आहे. स्वतः नरसिंह सरस्वतींनी या ओव्या सांगितलेल्या आहेत. स्वात्मसौख्य नावाचा प्रचंड छान अतिशय सुंदर अध्यात्माचे निचोड असणारा असा छोटेखानी ग्रंथ 3 कांडाचा त्याने लिहिलेला आहे. कर्म उपासना आणि ज्ञान हा ग्रंथ वाचा तुम्ही. हा वाचायला अत्यंत कठीण आहे. याच्यावर मागच्या वेळी मी या तिन्ही याच्यावर तुम्हाला एक व्याख्यान वेगवेगळे दिलेले आहे. ते त्यात तुम्ही जा. अनन्य भावे सद्गुरुशी शरण, रिघोनी कीजे विकल्प हरण, जेणे होई जे निर्बंध हरण, स्वस्थता मन पावी. हे सार आहे त्या गुरुगीतेचं. ते त्या स्वात्मसौख्यात सद्गुरू श्री नरसिंह सरस्वतींनी लिहिलेलं आहे. अनन्य भावाने सद्गुरूला शरण जाऊन त्याची कास धरावी आणि सर्व प्रकारचे विकल्प टाकून द्यावे. या योगाने सर्व प्रकारचे अडथळे दूर होऊन मनालाही शांतता मिळते असा साधकांचा अनुभव आहे. सरस्वती गंगाधरांनी श्री गुरुचरित्रात श्री गुरूंच्या ज्या अतर्कलीला वर्णन केलेले आहेत किंवा ज्या गुरुशिष्य संबंधीच्या पौराणिक कथा आख्यानं आणि उपाख्यानं वर्णन करून सांगितलेले आहेत त्या सर्वातून श्री गुरुगीतेतील गुरुरहस्यच प्रकट होते. कामतानी गुरुचरित्राचं संशोधन केलं आणि गुरुचरित्राच्या प्रतीत आणि काही जुन्या हस्तलिखित पोथ्यामध्ये गुरुगीतेचा एक स्वतंत्र अध्याय समाविष्ट केला. हा गीतेचा अध्याय कदाचित मूळच्या गुरुचरित्रात नसावा असे अनेक विद्वान लोकांचे मत आहे. कारण त्याची ओवी श्री गुरुचरित्रासारखीच असली तरी श्री गुरुचरित्रकाराचे ते एक वेगळे स्वतंत्र प्रकरण असावे असे त्यांना वाटते. कोणीतरी मागाहून तो अध्याय श्री गुरुचरित्रात समाविष्ट केलेला असावा. श्री गुरुगीतेतील गुरुरहस्याचे प्रकटीकरण श्री गुरुचरित्रात वारंवार जागोजागी आलेलं आहे. म्हणून मूळची स्कंदपुराणातील पंचाध्यायी श्री गुरुगीता जशीच्या तशी एका स्वतंत्र अध्यायाच्या स्वरूपात एक स्वतंत्र अध्याय त्याकामी खर्च करून देण्यात औचित्य आहे. हे एक मत आहे. तुम्ही जरूर वाचा. गुरुगीता ही अत्यंत महत्त्वाची आहे. गुरु काय हे समजण्यासाठी गुरुचरित्र
समजण्यासाठी ही गुरुगीता, कारण गुरूंनी वारंवार वेगवेगळ्या कथाद्वारे गुरुचरित्र काय आहे, गुरु कसा पाहिजे, कसा असावा, शिष्य कसा असावा, त्याची परीक्षा कशी किती कठीण असावी, हे सगळं गुरुचरित्रात वारंवार सांगून गुरु आणि शिष्य यांच्या संबंधावर सारखा सातत्याने प्रकाश श्री गुरूंनी टाकलेला आहे. तेव्हा मुद्दाम हे तुम्हाला यासाठी आता पुढचे काही भाग मी काही एका विशिष्ट विषयावर घेणार आहे. श्री अण्णासाहेब पटवर्धन यांनी अनेक लोकांकडून श्री गुरुचरित्राचे पाठ करून घेतले. ते अत्यंत गुरुचरित्राचे कट्टर पुरस्कर्ते होते आणि गुरुचरित्रात आलेले सर्व अध्याय, त्या ओव्यांचं विशेष महत्त्व, स्पष्टीकरण, मागचा पुढचा संदर्भ आणि इतर गुढे यांचा विचार करून या गुरु 65 अशा 65 ओव्या गुरुचरित्रातल्या त्यांनी काही निवडून घेतलेल्या आहेत. या ओव्यांमध्ये त्यांना एक विशिष्ट असा प्रकाश दिसला, त्या ओव्या त्यांनी शोधून काढलेल्या आहेत आणि गुरुचरित्राचं सर्व सार या ओव्यांमध्ये घेतलेलं आहे. या ओव्यांचा अभ्यास, या 65 ओव्यांचा अभ्यास श्री गुरु 65 म्हणून आपण पुढे करणार आहोत. रोज या गुरु 65चं जरी एक वेळ आपण चिंतन मनन केलं, रोज ती म्हटली एकदा, तरी पूर्ण गुरुचरित्राचं तुम्हाला पुण्य लाभेल, इतक्या त्या महत्त्वाच्या ओव्या आहेत. त्यातले अर्थ अत्यंत गूढ असे अर्थ, तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि फलश्रुती ही जशी भारतीय व्रतवैकल्य आणि धार्मिक ग्रंथ यांचा अभिन्न अंग आहे, तसं फलश्रुतीत सांगितलेली फलं प्राप्त करून घेण्याकरता एक अट असते आणि ही सर्व फलं भाविकाला मिळतील. भाव नसेल तर फलप्राप्ती शून्य राहील. अत्यंत भाव पाहिजे. मुख्य भाव कारण भाव हा सगळ्यात महत्त्वाचा उपासनेचा भाग आहे. तुकाराम काय म्हणतात पहा, भाव तोची देव, भाव तोची देव, देव वस्तूत आणि इतर पदार्थात नसून तो भावात आहे. तेव्हा गुरुचरित्राची जी भूमिका आहे ही एखाद्या भोळ्या भाबड्या अशा भाविक भक्तीची आहे. म्हणून मुख्य भावकरणं असं त्याने निक्षण सांगितलेले आहे. आणि या आशयाची ओवी गुरुचरित्राच्या 51व्या अध्यायात आलेली आहे. अण्णासाहेब पटवर्धनांना ती ओवी सगळ्यात सर्वश्रेष्ठ ओवी वाटत असे. गुरुचरित्राचं पूर्ण सार अशी ती ओवी त्यांना वाटत असे. तर आपण इथून पुढे या 65 ओव्यांवर बोलणार आहोत. गुरुचरित्रातलं सार काय आहे, या 65 ओव्यांच्या मागची भूमिका काय आहे, याच्यातलं रहस्य काय आहे, असा विषय ह्या पुढच्या काही भागामध्ये मी घेणार आहे. आपण आनंदाने श्रवण करा, मनन करा, चिंतन करा आणि तो आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. तर या दृष्टीने आपण आता इथून पुढे बोलणार आहोत. आपण आनंदाने स्वागत कराल. गुरुचरित्राचा अभ्यास हा कुठल्याही उपासकाला अत्यंत महत्त्वाचा असा आहे आणि हा अभ्यास तुम्ही सर्वांनी करावा. यासाठी या 65 ओव्यांमधले जी काही रहस्य आहेत ही निदान साधारणपणे 3 भागामध्ये आपण पाहूया. तुम्ही जरूर अभ्यास करा. पुन्हा भेटू. नमस्कार.